स्थिर अस्थिर आदेय अनादेय नंतर स्थिरते आणि अयस्थिर आणि तीर्थंकर. आता परत मी मधनात विचारते तसं सांगा. अनुपूर्वी किती आहे? कोणते? देवगत. अच्छा बरोबर. अगुर लघु नामकर्माचं कार्य काय सांगितलं? हलकं पण होत नाही, जड पण होत नाही, हलकं पण होत नाही. बरोबर. उपघात नामकर्माचं काय अर्थ केलं होतं? हिरव्या बाबी. स्वतःच्या अवयवाने स्वतःचा घात होता असे अवयव प्राप्त होतात, त्याच्यामुळे उपघात नामकर्माच्या उदय. जसं उदाहरण काय सांगितलं होतं? स्वतःचे शिंग, नख किंवा आपल्यामध्ये होणारं पित्त, वात पित्त, कफ. परघात नामकर्माचे उदाहरण काय होतं? आपल्या अवयवाने दुसऱ्या जीवांचा घात होतो असे अवयव ज्या कर्माच्या उदयानं प्राप्त होतात. त्या कर्माची सगळी कर्माची नावे लक्षात घ्यायचं. ते फळ आणि हे कर्म त्याचं कारण आहे. आणि आटक नामकर्माच्या उदयानं काय होतं? मूळ शरीर थंड असतं, त्याचे किरण गरम असतात, उष्ण असतात. आपल्याला ते सूर्य एवढं पोळतं तिथे किती गरम असतं असं वाटतंय ना, परंतु तिथं थंड आहे, तिथं गरम नाही आहे. त्याचे किरणच फक्त उष्ण असतात. आतप नामकर्माचा उदय त्या विमानातल्या जीवांना आहे. जे विमान रूप झालेले पृथ्वी काही जीव आहेत ना, त्याच्यापासून ते विमान बनले, त्या सगळ्या जीवांना त्या आतप नामकर्माचा उदय. जे जे सूर्याच्या विमानामध्ये उत्पन्न झाले ते सगळे, त्या सगळ्या पृथ्वी काही जीवांना आतप नामकर्माचा उदय. तसं बंद केलं की तिथे जाऊन जन्मणार त्या सूर्याच्या विमानामध्ये. एकच जीव नसतो, त्याचं जीवाचं किती एवढं शरीर आहे पृथ्वी काही जीवाचं. कुठल्या पण एकेंद्रिय जीवाचं शरीर घणांकुलाचा असंख्यात भाग. म्हणजे हे एक आपलं अंगुल याचे असंख्यात तुकडे करा, 1000 तुकडे करून टाकू नका याचे. 1,00,000 1 करोड किती बारीक तुकडा होईल त्याचा, आणि त्याचा हा असंख्यातावा तुकडा आहे. त्या असंख्यातावा भाग किती छोटा असत तेवढं शरीर आहे प्रत्येक एक पृथ्वी काही जीवांचं, एक जलकाई जीवांचं. म्हणून पाण्याचा एक थेंब तुम्हाला दिसला तर ते एक जीवाचं शरीर नाही आहे, ते असंख्यात जीवांचं शरीर, वेगवेगळं त्यांचं शरीर, ते सगळं मिळून ते एक थेंब झाला, समूहात्मक आहे ते. अनेक जीवांचं शरीर आहे ते. एक कुठलं पण ते सगळ्याने ठिणगी दिसते अग्निकाई जीवाची, तर ते एक जीवाचं शरीर नाही आहे, असंख्यात अग्निकाई जीवांचं शरीर आहे ते. जे त्यांच्या एवढ्या शरीराची अवघानं एवढी छोटी, जशी आपली एवढी मोठी अवघाने की नाही, तशी त्यांची अवघानं किती शरीराची एवढी छोटी. म्हणजे एक जीवाचं शरीर आपल्याला दिसतच नाही. कुठल्या पण पृथ्वी काही, जल काही, अग्नी काही, वायू काही, एक जीवाचं शरीर आपल्याला दिसत नाही. एवढं पूर्ण त्या विमानामध्ये किती जीव असणार, असंख्यात एका ह्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला एवढंच पाणी सांडलं काय होतंय, एवढेसे जागले जाळले तर काय होतं त्याच्यामध्ये. तर हे शिकल्यानंतर आपल्याला समजते की किती त्याच्यामध्ये जीव असतात. एक पाण्याचा थेंब आपण सांगा तर असंख्यात जीवाची हिंसकी, 1-2 जीवाची नाही. आणि एवढी अग्नी पेटवली नुसती आपली काळी ओढली, काही काही असं नुसतं बसलं की सारखं हात चालू असतो ना त्यांचा, काळे ओढणं, लायटर हातात घेऊन सारखं पेटवत राहणं, मग ते अग्नी उत्पन्न होतात, मरतात. मग तिथे त्या जीवांची हिंसा झाली ना. आपण जाता पाण्याची झाडाची पानं तोडतो, बसल्या बसल्या तिथं ग्राउंडवर शाळेत असलं की बसायचं, त्यावेळेला माती करायची, असं करायचं ना ते. त्याला ते विनाकारण की पृथ्वी काय स्थावर काही जीवांची हिंसा आहे. म्हणून स्थावर काही जीवांची जेवढी पाहिजे तेवढा आपण वापर करायचा, त्याच्यापेक्षा थोडा पण जास्त वापर करायचा नाही. ते शिकून ते आपल्या जीवनात त्याचा उपयोग होतो. मी सगळ्यांना सांगते तेच म्हटलं ना, आपण तर पाण्याचं शिकवा. आता आपण ही पाणी पिशवी बांधली केली, आता ही संध्याकाळी काढायची, वाळत घालायची, त्याला वाळवायची ती, नाहीतर मग त्याच्यामध्ये किती जीव सारखं उत्पन्न होत राहतात.
ते अग्नी ते जे काही जीव आहे ते मरतात सगळे, कारण श्वासोश्वास त्याचं संपला की ते संपणारच ना. आपण पिशवी बांधतो, आत मरून मरतात ते. मग ते काढून त्यांची जीवाने केली तर निदान थोडा वेळ तरी काय म्हणा त्याचं जीवन राहतं. पण घरात पण रोज सकाळी पिशवी बांधायची, परत पिशवीनं काळ करणं चुकीचंच आहे वास्तविक. आपणानच पाणी गाळून वापरायला सुद्धा घ्यायला पाहिजे. तिकडं अजून आपल्या ह्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये ते रवींद्र पंडितजी म्हणून आहेत आणि त्यांचे जेवढे शिष्य आहेत ना ते सगळं असं एवढं छान पालन करतात. कधी त्यांच्या नळाला पिशवी दिसणार नाही, पिशवी बांधतच नाहीत नळाला. कापडानं पाणी गाळतात, त्याच्यामध्ये काहीतरी फिरवून ठेवतात, मातीचं तेचं किंवा नाही. आता एवढ्या मोठ्या वापराच्या पाण्याला काय करणार ना, वापराच्या पाण्याला थोडंसं साबण फिरवायचा किंवा ते मुलतानी माती असेल त्याची ती टाकायची, असं करून ते ठेवतात. म्हणजे ते 6 तासपर्यंत पाणी वापरतात. मग पुन्हा ज्याला पाहिजे त्याला पुन्हा बालडीवर गाळून घेतात आणि मग ते वापरतात. असं करतात ते. म्हणजे कधीच नळाला पिशवी बांधतच नाही त्यांनी. ज्याला पाहिजे त्याला कापडानं गाळून त्या बालडीत ठेवायचं आणि ते पाणी सकाळी आंघोळ करूसपर्यंत सगळं पाणी भरून घ्यायचं, लगेच गाळणं सोडून त्याला वाळत घालायचं. आणि ते वाळणं पण वाळायला पाहिजे गाळणं, ते पुन्हा ओलं वापरायचं नाही. आता सकाळी पाणी गाळलं की तेच पुन्हा ओल्या गाळण तुम्ही वापरला तर त्या ओल्या गाळण्यामध्ये कितीतरी जीव उत्पन्न झालेले असतात. म्हणून त्याला एक पदरी करून त्याला सुकवायचं, असं म्हणजे खूप पालन करतात ते. आपल्या इकडं सगळ्या पद्धती जेवढं चांगलं. आम्ही तर कसं अनेक लोकांचे संबंध आला ते बघून 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 शिकलो आम्ही सगळं. आम्हाला सगळं एवढं माहीत नव्हतं. खरं ज्यांचं चांगलं आहे ते घ्यायचं पटकन आणि जे चांगलं असेल ते आपण करायचं. तसं आपल्या सगळ्यांच्या मध्ये चांगलं किती ठरवलं तर सगळ्यांच्या हे संस्कार करायचे. पाणी प्यायचं सुद्धा तुम्ही सगळे कापडात गाळता काय पाणी प्यायचं, त्या पिशवीनेच गाळताय. हा बरं, मोठ्या गाळण्यानं 2 पदरीनं पाणी गाळून त्याची जीवानी तिथंच तुमचं पाणी जात असेल तिथं करायचे त्याची जीवानी. आणि ते पाणी मग किती तास वापरणार, मग त्यातलं थोडं पाणी घ्यायचं आणि तेवढंच प्रासूक करायचं. एक तर थोडं कोमट करा, गरम करा, नाहीतर त्याच्यामध्ये काहीतरी वेलदोडा किंवा आपले लवंग असं घालायचं की ज्याच्यामुळे ते 6 तासपर्यंत तुम्हाला मग पाणी वापरता येतं. मग कसं आपण सकाळी 7 ला 8 ला स्वयंपाक सुरू केला की करायचं, म्हणजे दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत चालतंय ते. मग आपलं सगळं संपतंय का, मग पुन्हा संध्याकाळी तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करता पुन्हा एकदा पाणी ते गाळून घ्यायचं आणि ते प्रासूक करून घ्यायचं. म्हणजे 2 वेळेला केलं की काम होते आपलं. जर प्यायला आपल्याला चांगलं उकळून सगळ्यांनी पाणी पिलं की चांगलंच असतं. मग तर दिवसभर आपल्याला काढावंच लागत नाही. एकदा उकळून ठेवलं की एक आपलं घागर उकळून ठेवली की ते गरम पूर्ण दिवसभर वापरू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. म्हणजे जेवढं आपल्याला हिंसेपासून वाचता येईल तेवढं प्रयत्न करायचा. हे वापराच्या पाण्याचं पण अशी पिशवी जरी बांधली तुम्ही तरी ती सोडायची आणि उलटी करून वाळवत ठेवायची. मग दुसऱ्या 2 करायचे पिशवी, ते दुपारी वाळल्यानंतर दुसरी वाळलेली घालायची. असं मी तर म्हणजे पूर्ण दिवशी घेऊन सगळं करत होते तसं व्यवस्थितच. पाणी कुठलं पण असं जास्त वेळ जे वापराच्या पाण्याचं पण जीवाने करून वगैरे वापरायचं. असे सगळ्यांना एक सवय लागायला पाहिजे. आपल्या इकडे खूप गोष्टी आहेत सगळे शुद्धतेच्या. बाजारातून तुम्ही कुठलं पण सामान आणलं की ते लगेच आता कोरोनामुळे सगळं शिकवलं होतं आपल्याला, ते कायमच करण्यासारखं आहे. असं कुठलं पण बाजारातलं कसं असतंय काय माहित नाही आपल्याला, किती कसले हात लावलेले असते त्यांनी सगळे, किती लोकांच्या हातातून गेलेलं असते, किती महारोगी असतात, काय काय पुष्कळ प्रकार असतात. ते आल्याबरोबर कुठलं पण बाजारातलं आलेलं धुवायला पाहिजे आपण. भाजी म्हणा, फळं म्हणा, कुठलं सामान असेल तर ते काढून त्याला ओल्या कापडाने पुसून करून वाळवून मग ते भरून ठेवायचं. असं जेवढं आपल्याला शुद्धता, जास्त शुद्धता पाळायची. तर हे सांगितलं होतं ते जीवाचं याच्यावर निघालं होतं की हे बादल सूक्ष्म वगैरे हे जीवाचं चालू होतं ना आपल्याकडे. तर हां, बादल आणि सूक्ष्म 2 बेस सांगितले. बादल कशाला म्हणायचं, दुसऱ्याला बाधा होत नाही आणि स्वतःला होत नाही असं शरीर ज्या कर्माच्या उद्याने प्राप्त होते त्या कर्माला ते बादल शरीराची व्याख्या झाली. तर तसं शरीर ज्या कर्माच्या उद्याने होते ते बादल शरीर नामकरण म्हणायचं.
सूक्ष्म नामकर्म कशाला म्हणायचं की ज्याच्यामुळे दुसऱ्यांना घात होत नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना घात होत नाही असं ते पर्याय प्राप्त होतं ते सूक्ष्म नामकर्म. बादर आणि सूक्ष्म जीव पाके नामकर्म पर्याप्त आणि अपर्याप्त हेच घ्यायचं होतं आपल्याला आता पुढं. त्याच्याद्वारे दुसऱ्याला होत नाही, दुसऱ्याच्याद्वारे त्याला होत नाही. आता तुम्ही पाणी गाळलं तर सुद्धा बादर जीव त्याच्यातनं ते रोखले जाणार, सूक्ष्म जीव नाही रोखले जाणार त्याच्यात. आता पुढे आपण पर्याप्त आणि अपर्याप्तीच्या निमित्तानं जे पर्याप्ती कशाला म्हणायचं, पर्याप्त नामकर्म ज्याच्या 6 पर्याप्ती पूर्ण होतात त्याला काय म्हणायचं, पर्याप्त नामकर्म. जे पर्याप्त नामकर्माचा उदय असेल तर त्या जीवाच्या सगळ्या पर्याप्ती पूर्ण होतात आणि अपर्याप्त नामकर्माचा उदय असेल तर त्याच्या पर्याप्ती पूर्ण होत नाही, त्याच्या अगोदरच तो मरण पावतो. श्वासोच्छवासाच्या 18व्या भागामध्ये जे जन्म मरण सांगितलं नाही ते कोणाचं, अपर्याप्त जीवांचं. आपल्याला सामान्य आपण निगोदी जीवांचं म्हणतो, फक्त निगोदी जीवांचं ते लक्षण नाही आहे. एका श्वासाच्या 18व्या भागामध्ये जन्म मरण होणं हे कोणाचं लक्षण आहे, अपर्याप्त जीवांचं लक्षण आहे. जे लब्ध पर्याप्त म्हणतात ना त्या जीवांचं ते लक्षण. आता ते सांगितले लक्षात येईल. आता पहिल्यांदा ह्या पर्याप्ती किती आहे, पर्याप्ती म्हणायचं कशाला आणि पर्याप्ती किती आहे ते घ्यायचं आपल्याला. तर पर्याप्ती कशाच म्हणतात, तर वाचा आयुष्याचं आहार, पुस्तक बरोबर आहे. पर्याप्त नामकर्म वाचलं होतं की आपण, ज्या कर्माच्या उदयाने आपापल्या योग्य पर्याप्ती पूर्ण होतात त्यास पर्याप्ती नामकर्म म्हणतात. आता पर्याप्ती पूर्ण होतात म्हणजे पर्याप्ती किती आहे, कशाला म्हणायचं पर्याप्ती आणि किती आहेत पर्याप्ती, मग त्याच्या संबंधी माहिती सगळे बघायची आपल्याला. आता ज्यावेळेला जीव एका भावातनं दुसऱ्या भावात जातो तर त्यावेळेला मागचं शरीर त्याच्याबरोबर असत नाही, मग दुसरं शरीर तिथं नवीन तयार होणार. त्याच वेळेला तो जीव दिसणार ना आपल्याला. जीव तर इथून गेला तो अमूर्तिक असतो, कारमान शरीर असतं ते पण सूक्ष्म असते, ते पण दिसत नाही आपल्याला. मग तिथं गेल्यानंतर काय करतो, आहार वर्गणात जीव ग्रहण करतो. मग त्या आहार वर्गणीपासूनच काय बनतंय, औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, आहार 3 शरीर बनतात ना. कशापासून बनतात 3 शरीर, कोणत्या वर्गणीपासून, आहार वर्ग. मागं सांगितलं ना किती वर्गणा ग्रहण करतो जीव, निमित्त रूपाने. एकूण वर्गणा किती आहेत, 22. त्यापैकी 5 वर्गणांचा जीवाशी संबंध. कोणत्या 5 वर्गणा सांगितलं त्या, औदारिक नाही, तेजस वर्गणा बरं आहे. आहार वर्गणा, तेजस वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा आणि कारमान वर्गणा. या 5 वर्गणेशी जीवाचा संबंध आहे पुद्गलाच्या. कारण का जीवाला जे शरीर औदारिक, वैक्रिक आणि आहार मिळतं ते कशापासून बनतं, आहार वर्गणापासून. वर्गणा म्हणजे पुद्गल परमाणूंचा पिंडच आहे तो आहार वर्गणा म्हणजे. आणि हे आपल्या सगळ्या शरीरावर सुद्धा त्याचे विसृसोपचे आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत सगळीकडे. तर त्या आहार वर्गणांना ग्रहण करून काय करतो तो, शरीर रूपानं परिणाम होतो. भाषा वर्गणांना सुद्धा आपण आता ग्रहण करतो, त्याला कशा रूपानं परिणाम होतो, भाषा रूपानं. मनोवर्गणेच्या परमाणूंना मन रूपानं परिणाम होतो. मग तेजस वर्गणेच्या परमाणूंना तेजस शरीर रूपानं परिणाम होतो. आणि जे हे आहे काय राहिलं तर कारमान वर्गणेच्या परमाणूंना कर्मरूप परिणाम होतो. आता या पर्याप्तीचा संबंध ह्या 3 शरीराशी आहे. 3 शरीर आणि आपले भाषा आणि मन, 6 पर्याप्ती सांगणार आहेत खरं तर. 3 वर्गण्याचं लक्षात ठेवायचं. आहार वर्गण्याच्या परमाणूंना शरीर रूप, इंद्रिय रूप, भाषा वर्गण्याच्या परमाणूंना भाषा रूप
आणि मनोवर्गणीच्या परमाणूंना मनरूप बनविणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता. हे महत्वाचं लक्षात घ्यायचं. ते परिणमन लगेच होणार नाही. ज्याला जन्म घेतला तिथे गेल्याबरोबर, आता तिर्यंच्या मनुष्यांचं शरीर मोठं व्हायला किती वेळ लागतोय ना. आपण बघा तुमच्या गर्भामध्ये पहिल्यांदा तो गोळा असतो, किती दिवस तो मांसाचा गोळा राहतो, मग ते पुढं पुढं गेल्यावर मग त्याला इंद्रिय उत्पन्न होतात. 3 महिने झाल्यानंतर मग त्याला इंद्रिय होतात. 5व्या महिन्यात पालीसारखा असतो तो जीवडा, इंद्रिय सगळे प्रगट झालेले असतात. मग सगळं व्हायला वेळ लागतोय, परंतु पर्याप्ती तर अंतर्मुहूर्तातच. अंतर्मुहूर्त म्हणजे 1-2 सेकंद, एखादा मिनिट लागत असेल तिथे गेल्यावर होते. म्हणजे पर्याप्ती होते म्हणजे काय, त्या जीवामध्ये तशा प्रकारची शक्ती येते की तो त्या आहार वर्गणीच्या परमाणूंना शरीर रूप बनवू शकतो. भाषा वर्गणीच्या परमाणूंना भाषा रूप परिणमित करू शकण्याचे, आणि मनवर्गणीच्या परमाणूंना मन रूपाने परिणमिणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता. ती शक्ती फक्त अंतर्मुहूर्तामध्ये उत्पन्न झाली. देव आणि नारकांचं शरीर त्या पर्याप्तीबरोबर तयार होतं लगेच, परंतु मनुष्य आणि तिर्यंच्याचं शरीर लगेच तयार होत नाही, परंतु ती शक्ती येते त्याच्यामध्ये. मग ते कार्य पूर्ण जीवनभर चालूच राहतं. आता सुद्धा आपण आहारवर्गणा प्रत्येक समाला ग्रहण करतोय, भाषा वर्गणा ग्रहण करतोय, मनोवर्गणा ग्रहण करतोय, आणि त्या मन रूपानं तेजस शरीर, तेजस वर्गण, तेजस शरीर रूपानं, कार्बन कार्बन शरीर रूपानं, हे सगळं आपोआप ऑटोमॅटिक चालू, आपल्याला कळत नाही ते सूक्ष्म असल्यामुळे. परंतु हे शरीर बनण्याचं काम प्रत्येक समाला सुरूच आहे. आहार वर्गणा येतात, जुन्या निघून जातात, नवीन येतात, जुन्या जातात, असं सारखं परिवर्तन चालूच आहे. म्हणून सारखं रूप बदलते ना आपलं. तसंच राहते का ते? राहिलं तरी सुद्धा तिथं हे परिणाम चालू राहतात. म्हणून काय सांगितलं, भाषा हे व्याख्या 3 लक्षात ठेवायचं. आहार, भाषा आणि मन या वर्गणीच्या परमाणूंना शरीर, इंद्रिय, भाषा आणि मन या रूपानं परिणाम मिळणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता. सगळीकडे शेवटी शक्तीची पूर्णता येणार. तशी जीवामध्ये शक्ती होणं, त्याला काय म्हणायचं, पर्याप्ती. आता त्या पर्याप्तीचे 6 भेद आहेत. पहिली आहे आहार पर्याप्ती. क्रमाक्रमाने पूर्ण होतात. ह्या पर्याप्ती क्रमाक्रमाने पूर्ण होतात. पहिली आहार पर्याप्ती होती. मग काय करतो, आहार पर्याप्ती कशाच म्हणतात, तर वाचा पुढं समीरा वाचा. आहार वर्गणीच्या परमाणूंना खल, टणक, रस, पातळ, भाग रूप बनविणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला आहार पर्याप्ती म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला आहार वर्गणा ग्रहण करतो, ग्रहण केल्याबरोबर लगेच ते हाडमांस तयार होत नाही. पहिल्यांदा काय होतं, त्याचं खल म्हणजे घट्ट भाग आणि रस म्हणजे पातळ भाग. त्याचे 2 विभाग होतात, एक घट्ट आणि पातळ. तर जे घट्ट आणि पातळ भागरूप बनला असं नाही लगेच त्याचं, परंतु जी जीवाची शक्तीची पूर्णता ती यायला एक अंतर्मुहूर्त लागतो. गेल्याबरोबर ते लगेच ते तयार होत नाही. म्हणून त्या घट्ट आणि पातळ भागरूप बनविणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणतात, आहार पर्याप्ती. मग ती पहिल्यांदा आहार पर्याप्ती पूर्ण होते. मग त्याच्यानंतर सगळ्या एकदम सुरू होतात गेल्याबरोबर, परंतु पूर्णता त्याची क्रमाक्रमाने होते. पहिला आहार पर्याप्ती पूर्ण होते, मग त्या झाल्यावर अंतर्मुहूर्तानंतर पुन्हा शरीर पर्याप्ती चालूच असते पहिल्या समयापासून जन्माच्या, परंतु ती पूर्ण होत नाही. शरीर पर्याप्ती पहिला पूर्ण झाली, मग त्याच्यानंतर काय होते, शरीर पर्याप्ती पूर्ण होते. मग शरीर पर्याप्ती होते म्हणजे काय होते, तर आहार वर्गणीच्या पुढं दुसरी वर्ग कोणती, शरीर पर्याप्ती. तर आहार वर्गणीचे जे परमाणूंना काय केलं होतं, त्यांनी पहिला घट्ट भागरूप आणि पातळ भागरूप असे 2 भागरूप बनवणारी जीवाची शक्ती त्याची पूर्णता झाली. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे घट्ट रूपानं झालेलं आहे त्याला मांस हाड रूपानं बनवणं, आणि जे पातळ रूप झालेलं आहे त्याला रक्त इत्यादी रूपानं बनवणारी अशी जी शक्तीची पूर्णता त्याला म्हणायचं शरीर पर्याप्ती.
हा दुसऱ्या अंतर्मुहूर्तात पूर्ण. छोटे छोटे सगळे अंतर्मुहूर्त एका सेकंदाला पण अंतर्मुहूर्त म्हणतात. सेकंदाचा 1000वा भाग घेतला तरी सुद्धा तो अंतर्मुहूर्तच आहे. म्हणजे हे असं सेकंदामध्येच होते काम हे सगळं, म्हणजे पर्याप्त पूर्ण व्हायचं. मग ते कार्य निरंतर चालू राहणार, परंतु ती शक्ती यायला एवढा वेळ लागतो, शक्तीची पूर्णता व्हायला. हे काम तर निरंतर जीवनभर चालूच असणार. प्रत्येक समयाला आहारवर्गणा ग्रहण करतो, पुन्हा प्रत्येक समयाला त्या आहारवर्गणेचं घट्ट आणि पातळ भाग रूप बनवणं, पुन्हा त्याच्यामध्ये ते हाड रूपानं आणि ते इतर सगळ्या अवयव रूपानं परिणमणं, हे सगळं कार्य जीवनभर चालू राहते. परंतु ती शक्ती यायला पहिला अंतर्मुहूर्त लागतो. हा, म्हणून त्या शक्तीच्या पूर्णतेलाच पर्याप्ती म्हटलेलं आहे. दुसरं काय झालं लक्षात आहे ना, आहारवर्गणेचे ज्या परमाणूंना पहिल्यांदा घट्ट रूप बनवलं होतं त्यांना हाड वगैरे रूप, आणि ज्यांना रसभाग रूप बनवलं होतं त्यांना रक्त इत्यादी रूपानं, शरीराचे सप्तधातू रूपानं होते ना, रूप बनविणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणतात, शरीर पर्याप्ती म्हणतात. तिसरे आता त्यानंतर काय उत्पन्न होते, इंद्रिय पर्याप्ती. म्हणजे आहारवर्गणेचे परमाणू असतात त्यांनाच इंद्रियाकार परिणामणारे इंद्रियाकार बनतात. बनणं तर नंतर होईल आपल्या मनुष्यांच्या शरीराचं, परंतु ती शक्ती पहिल्यांदा उत्पन्न होते. देव आणि नारदांचं सांगितलं ना, त्या पर्याप्तीबरोबर त्यांचं शरीर पण तयार होते, परंतु मनुष्यतिर्यंच्यांचं व्हायला वेळ लागतो. आणि मनुष्यतिर्यंच्यांचं पण सगळ्यांचं वेळ नाही, कोणाचं 2 महिन्यात होतंय, कोणाचं 9 महिन्यात होतंय, कोणाचं प्रत्येक ह्याचं वेगवेगळं आहे ना, प्रत्येक पर्याप्ती काळ वेगवेगळं आहे. मला वाटतंय माकडांचं 2 महिन्यामध्ये आहे, असं 2 महिन्यात पण सांगितले त्यांच्यामध्ये, म्हणजे उत्पत्ती त्याची, जन्म. हा, हे तर गर्भामध्ये आलं त्याच वेळेला झालं हे सगळं पर्याप्ती. बाहेर आल्यानंतर तर ते पूर्ण शरीर बाहेर आलं, परंतु पर्याप्ती कुठं पूर्ण झाल्या, त्या गर्भामध्येच आल्याबरोबर. आहारवर्गणेच्या परमाणूंना इंद्रियाकार बनविण्यास व त्याद्वारा विषय ग्रहण करविण्यास, म्हणजे ते आहारवर्गणेचे परमाणू इंद्रिय कोण आहेत, ही सगळे शरीराचेच अवयव आहेत, शरीराचेच पार्ट आहेत. मग ह्या शरीराच्या पार्ट रूपानं कोण होणार, ते आहारवर्गणात होणार. हे सगळं आहारवर्गणेचं स्वरूप आहे ना, जे शरीर आहे आहारवर्गणेपासून बनलेलं आहे. मग त्या आहारवर्गणेपासूनच ह्या इंद्रिय पर्याप्ती पण होणार. त्या आहारवर्गणेच्याच परमाणूंना इंद्रियाकार बनविणं किंवा त्याच्याद्वारे विषय ग्रहण, म्हणजे डोळ्यानं पाहण्याची योग्यता, कानानं ऐकण्याची शक्ती, तर ही जी विषय ग्रहण करण्याच्या शक्तीची पूर्णता, त्याला म्हणायचं इंद्रिय पर्याप्ती. इंद्रिया त्या आहारवर्गणेच्या प्रमाणानं इंद्रियाकार बनविणं आणि त्याच्याद्वारे विषयानं ग्रहण करणं, जी जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं, तिसरे इंद्रिय पर्याप्ती. त्या ओळीने लक्षात ठेवायचं, ज्याद्वारे काय झालं, 2 भाग झाले, घट्ट आणि पातळ. आता आपण अन्न खातो ना, त्याचं पण असंच होतंय, लगेच रक्तामध्ये रूपांतर होत नाही, घट्ट आणि पातळ होतं. मग ते जे घट्ट झालं ते हाड इत्यादी रूपानं परिणाम, चरबी, हाड वगैरे. म्हणजे पातळ भाग झाला तो रक्त, पाणी इत्यादी रूपानं परिणाम करते. आणि मग ह्या घट्ट भागाला हाड इत्यादी रूपानं परिणामण्याची योग्यता, शक्ती, आणि पातळाला रक्त रूपानं करवण्याची शक्ती, शक्तीची पूर्णता, जीवाच्या शक्तीची पूर्णता, ती शरीर पर्याप्ती झाली. त्याच्यानंतर इंद्रिय पर्याप्तीमध्ये काय झाले, द्रव्येंद्रिय, इंद्रियाचे आकार बनले त्याच्याद्वारे, ती बनविण्याची शक्ती, इंद्रिय बनली नाहीत अजून त्याच्यामध्ये, परंतु ती इंद्रियाकार बनविण्याच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं, इंद्रिय पर्याप्ती. आता एखादं काम तुम्ही कुठलं तर घेता, त्याला नुसतं पहिल्यांदा निर्णय होतो ना, की तुम्ही हे काम करायचं, तुम्ही ते काम करायचं, तुम्ही ते करायचं, म्हणजे मग ती शक्ती आली आपल्याकडे करण्याची. मग ते काम आपण करत राहतो क्रमाक्रमाने. तसं इथं गेल्याबरोबर त्या भावामध्ये ही जीवामध्ये शक्ती येते, की त्याला त्या आहारवर्गणेला घटपातळ रूप बनवणार, त्याला पुन्हा
हाडमांस इत्यादी रूपानं बनवणार, त्याच्यानंतर इंद्रियाकार बनवणार, ही सगळी त्याच्यामध्ये शक्ती आहे. मग ते कार्य निरंतर होत राहते. इंद्रिय झालं. त्याच्यानंतर आहे श्वासोश्वास. तर हे सुद्धा आहार वर्गणीपासूनच होतंय. जो आपण श्वास आणि उच्छ्वास घेतो ना, हा सुद्धा आहार वर्गणीपासूनच बनलेला आहे. तर ते तर आहार वर्गणीच्याच परमाणूंना श्वासोश्वास बनविण्यास कारणीभूत. श्वासोश्वास पण लगेच चालू होत नाही गर्भात आल्याबरोबर. ती पर्याप्ती पूर्ण होणार आणि त्याच्यानंतर मग ते कार्य चालू. पर्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय कार्य पण होत नाही पूर्ण. तो आहार वर्गणीच्याच हे चारही पर्याप्ती आहार वर्गणीपासूनच झाली. म्हणजे आहार वर्गणीपासून ते कार्य करण्याची जी शक्ती, जीवाची पूर्णता, शक्तीची पूर्णता, त्याला पर्याप्ती म्हणायचं. तर आहार वर्गणीच्या परमाणु श्वासोश्वास रूप बनविणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं? व्याख्या सोपी असते, फक्त थोडंसं आपण हिंट लक्षात ठेवायला लागतं त्याला. फक्त मागच्या पुढचे सगळे शब्द हे केले की ती व्याख्या तयार होते. श्वासोश्वास पर्याप्ती म्हणजे काय? तर आहार वर्गणीचे परमाणु श्वासोश्वास बनवतात आणि ती बनवणारी जीवाची जी शक्ती आहे, जीवामध्ये तशी शक्ती आहे, ती पूर्णता होणं, त्याला श्वासोश्वास पर्याप्ती म्हणतात. पर्याप्ती सगळीकडे शक्तीची पूर्णता, त्याला पर्याप्ती म्हणायचं. त्याच्यानंतर भाषा पर्याप्ती, पाचवी. आता आहार वर्गणीपासून चार कार्य करण्याची जीवाची शक्ती आली. आता भाषा वर्गणीच्या परमाणूला शब्दरूप परिणाम मिळणाऱ्या जीवाची शक्तीची पूर्णता ही वेगळी वर्गणा, भाषा वर्गणा. म्हणून 3 वर्गणा त्या व्याख्येमध्ये घेतल्या ना सुरुवातीला. आहार वर्गणा, भाषा वर्गणा आणि मनोवर्गणा. हे 6 पर्याप्तीचे संबंध आहे 3 वर्गणीशी. तर भाषा वर्गणीच्या परमाणूंना शब्दरूप बनविण्यास कारणीभूत. आता आपण शब्द लगेच जन्मल्यावर बोलू शकतोय का? नाही, कारण ती शक्ती आलेली नसते. त्याच्यानंतर ती शक्ती येते आणि मग त्याच्यानंतर ज्याला भाषा वर्गणा ग्रहण करून त्याला शब्दरूप परिणाम मिळण्याची शक्ती येते. गर्भामध्ये पण ते बाळ आवाज करत असलं तर आपल्याला ऐकू येत नाही. ज्याला ते हे करतात ना, त्या बाळाला मारतात, त्याला तो किती किंचाळत असतं ते संशोधकांनी शोध लावले. त्याच्या म्हणजे त्याचा जो ओरडणं किंवा त्याचं त्याचं कंपन किती हे होते, त्याचं तो किती झटपडतोय त्या औषधं घेतल्याबरोबर, त्याला किती वेदना होतात त्या बाळाला. आपण एखाद्या दशेला लहान बाळाला आपण समजा ह्याच्यामध्ये टाकलं अग्नीमध्ये तर त्याला किती त्रास होतो, तसं त्या बाळाला सगळं हे होते ना त्रास औषध गेल्यावर. तर भाषा वर्गणा कशाला म्हणायचं? जे 1 महिन्याचं जर ते बाळ झालं तर त्याला सगळं कळतंय, म्हणजे त्याला सगळ्या संवेदना होतात, कारण का तिथं अंतर्मुहूर्तामध्ये पर्याप्ती पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर ते सगळं कार्य चालूच होते. फक्त प्रगट करता येत नाही, तिथं दुःख होत नाही असं नाही, त्याला दुःख होतंय. मग 1 महिन्याचं काय बिघडतंय, परंतु 1 महिन्याचं नाही, 1 दिवसाचं बाळ जरी मारलं तरी त्याचं खूप मोठं पाप आहे. भाषा वर्गणीच्या परमाणूंना शब्दरूप परिणमण्याची जीवाची शक्तीची पूर्णता, ज्याला काय म्हणायचं? भाषा पर्याप्ती. त्याच्यानंतर मन पर्याप्ती. आहार वर्गणीच्या परमाणूंना शब्दरूप बनण्यास कारणीभूत. आहार वर्गणाच्या परमाणूंना नाही, शब्दरूप. चुकले द्यायचं ते. तरी काढून भाषा वर्गणीच्या नवीन पुस्तकामध्ये भाषा वर्गणीच्या ते आता टिकटो करतात ना, ते तसंच राहतं, फुटत पडायचं. जुन्या पुस्तकात असे, नवीन पुस्तकात नाही. भाषा वर्गणीच्या परमाणूंना शब्दरूप बनविण्यास कारणीभूत अशी जीवाच्या शक्तीची पूर्णता होणे, यास काय म्हणतात? भाषा पर्याप्ती. आणि 6वाय मन पर्याप्ती. मनोवर्गणीच्या परमाणूंना काय बनतंय? मनरूप. हे द्रव्य मनरूप आहे ना, आपल्या हृदयाच्या ठिकाणी 8 पाकळ्यांच्या आकाराचं जे द्रव्यमन आहे, ते द्रव्यमन कशापासून बनते? मनोवर्गणीपासून. आता सुद्धा प्रत्येक समाला आपण मनोवर्गणा ग्रहण करत असतो आणि त्या द्रव्यमन रूप ते परिणाम होते त्याचं. आहार वर्गणीचे अवधारिशीय रूप परिणाम होते, भाषा वर्गणीचं शब्द रूप परिणाम होतं आणि त्या मनोवर्गणीचं द्रव्यमन रूप परिणाम होतं.
तर हे त्या रूपानं परिणाम मिळण्याची जी जीवाची शक्ती, त्या शक्तीची पूर्णता वाचायचे. मनोवर्गणीच्या परमाणूंना 8 पाकळ्यांच्या कमळासारखे असणारे जे द्रव्यमन, त्या द्रव्यमनरूप बनविणे व त्या मनाच्या अवलंबनाने काय होणार, विचार करतो. तो विचार करण्यास कारणीभूत अशी जीवाच्या शक्तीची पूर्णता. हे सगळ्या पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच ते कार्य चालू होते. तोपर्यंत मन वगैरे कशाचं अवलंबन घेऊन चालू शकत नाही. तर हे मन पर्याप्ती झाली शेवटची. या 4 आहार वर्गाच्या परमाणूपासून बनलं. या आहार वर्गाच्या परमाणूंना जीवाच्या शक्तीची पूर्णता हे सगळ्या व्याख्येमध्ये शेवटी येतात. परंतु कोणती शक्ती, तर पहिला आहार वर्गण्यांना ह्या 2 रूप बनविणारी शक्ती, त्याची पूर्णता होते. त्याच्यानंतर त्यांना जोगांना हाड आणि रक्त रूपानं परिणमणारी जीवाची शक्तीची पूर्णता झाली की काय झालं, शरीर पर्याप्ती पूर्ण झाली. पुन्हा याला इंद्रियाकार बनविणारी जी जीवाची शक्तीची पूर्णता, त्याला इंद्रिय पर्याप्ती. आणि आहार वर्गणीच्या परमाणूंना श्वास आणि उच्छ्वास रूपानं बनविणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं, श्वासोच्छ्वास पर्याप्ती. त्याच्यानंतर राहिलं भाषा. भाषा पर्याप्ती कशापासून बनते, शक्तीची पूर्णता. हे सगळं कार्य जीवामध्येच व्हायला लागलेलं आहे. जीव निमित्त आहे त्याला, म्हणून शक्ती जीवाची म्हणजे निमित्त रूपानं लावायची. आणि मनोवर्गणीच्या ह्या वर्गणा कुठल्या द्रव्य आहे, पुद्गल. आणि त्या पुद्गल वर्गणेपासूनच हे सगळं कार्य होते, ते पण पुद्गल आहे. परंतु त्या जीवाचा तिथं संबंध आला ना, म्हणून त्या जीवामध्ये तशा प्रकारची शक्ती येते पूर्ण होण्याची. म्हणून मन पर्याप्ती रूपानं परिणमणाऱ्या जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला काय म्हणायचं, मन पर्याप्ती. आता हे 6 पर्याप्ती चांगलं पाठ करा. मग उद्या पर्याप्ती, अपर्याप्त, निवृत्ती पर्याप्त, लब्ध पर्याप्त हे त्याची भेदणे लक्षात आले. कुणाला किती पर्याप्ती असतात, कुठल्या इंद्रिय, कुठल्या जीवांना किती पर्याप्ती असतात, हे उद्या हे 6 पर्याप्ती आणि त्याची